आज 25 डिसेंबर आणि आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला म्हणजे रायगड जिल्ह्यात आपल्याला माहित आहे की मनुस्मृती दहन केलं आणि हे मनुस्मृती दहन अत्यंत क्रांतिकारी घटना होती आणि ही जी क्रांतिकारी घटना आहे ती रायगड जिल्ह्यात घडल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि म्हणूनच साधारणपणे 25 डिसेंबर 1927 रोजी ही घटना घडली आणि आज मनुस्मृती दहनाचा स्मृती दिन आपण साजरा करत आहोत। आता प्रश्न असा आहे की आज सकाळीच लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी एक चर्चा पाहिली की आगरी समाजामध्ये मनुस्मृती समर्थक आणि मनुस्मृती विरोधक असे दोन्ही लोक मी पाहिले। कॉम्रेड भूषण पाटील हे JNPTचे ट्रस्टी आहेत आणि ते लोकनेते दिबा पाटलांचा विचार सतत मांडत असतात आणि आमच्याच समाजाचे एक नेते मोरेश्वर पाटील यांनी त्यांना विरोध केला आणि हा जो विरोधाभास आहे हा समाजात पाहायला मिळतो आणि म्हणूनच हा मुद्दा आपल्याला इथे घ्यायचा आहे चर्चेला। त्याचं कारण असं आहे की आगरी कोळी कराडी हा समाज किंवा आगरी समाज, कोळी आणि कराडी हे सख्खे भाऊ आहेत आगरी समाजाचे आणि हा समाज मनुस्मृतीचा समर्थक आहे की विरोधक आहे, ऐतिहासिक दाखले काय याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि पूर्ण देशात आता आपल्याला माहित आहे की देशामधलं जे आंदोलन आहे ते आंदोलन संविधान विरोधात मनुस्मृती असं आहे। मनुस्मृती समर्थनाचं काम भारतीय जनता पार्टीच्या मातृ संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, याचे गोळवळकर गुरुजी असतील किंवा संघाने जे तत्वज्ञान मांडलं बंच ऑफ थॉट्स त्यामध्ये मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला लोक मनुवादी म्हणतात। आणि राहुल गांधींनी आता जे विषय हातात घेतलेले आहेत त्यामध्ये त्यांनी संविधानाचे समर्थक म्हणून भाजपच्या विरोधात ते उतरलेले आहेत। परंतु मुळात जर गेलात तर महात्मा गांधींनी चातुर्वर्ण्याचं समर्थन केलंय आणि चातुर्वर्ण्याचं समर्थन BJPने पण केलंय, म्हणजेच मनुवादी दोघेही आहेत। आणि मनुस्मृती दहन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आजच्या घडीला पूर्ण देशात जे आंबेडकरवादी लोक आहेत म्हणजे भारतीय संविधानाला मानणारे लोक म्हणजेच आंबेडकरवादी लोक, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक आहेत, यांच्यामधली जी जागृती आहे त्या जागृतीमुळे पूर्ण देशात एक आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि हा चर्चेचा मुद्दा झालेला आहे। आणि हा मुद्दा होत असताना हजारो जाती आपल्या देशात आहेत आणि या जातींमधल्या ज्या जाती मनुस्मृतीच्या विरोधक आहेत किंवा आता बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनानंतर विरोधात उतरल्यात आणि पारंपरिक पद्धतीने मनुस्मृतीच्या विरोधक असलेल्या जाती यांची ओळख जोपर्यंत त्या जातीच्या नेतृत्वाला होत नाही तोपर्यंत आम्ही मनुस्मृतीचे गुलाम आहोत, आम्ही मनुस्मृतीचे समर्थक आहोत, आम्ही मनुस्मृतीचे विरोधक आहोत हा मुद्दा कळत नाही। आणि म्हणून आज आपण चर्चेला मुद्दा घेतला की देशामधल्या अत्यंत प्रभावी अशा या जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात हे मनुस्मृती दहनाचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। त्या बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्हा निवडला याची कारणं आणि त्या रायगड जिल्ह्यात अत्यंत प्रभावी नेतृत्व करणारा समाज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठी भावासारखा असलेला आगरी समाज होता आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर मनुस्मृती दहनाचं नेतृत्व रायगड जिल्ह्यात करतात तर निश्चितपणे रायगड जिल्ह्यातली बहुसंख्य कर्तृत्ववान लोकसंख्या आहे ती आगरी कोळी कराड्यांची आहे आणि म्हणून आपल्या समाजाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि देशाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात बाबासाहेबांनी आंदोलनं का केली हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे। या सगळ्या विषयामध्ये आपण मनुस्मृती ही चांगली आहे की वाईट अशा शंका आपल्याकडे उभे करणारे लोक आहेत। काही लोक मनुस्मृतीवर आम्ही टीका करायला लागलो की असं म्हणतात की तुम्ही मनुस्मृती पाहिली आहे का आणि मनुस्मृती पाहिली असेल तर ती तुम्ही वाचली आहे का। ही गोष्ट खरी आहे, मनुस्मृती हा ग्रंथ ब्राह्मणांनी आपल्या जात वर्चस्वासाठी लिहिला, परंतु तो इतरांच्या म्हणजे ज्यांना गुलाम केले त्यांच्या हातात सापडू नये अशी व्यवस्था केली आणि त्यामुळे बऱ्याच आगरी कोळी कराडी किंवा OBC जातींमधल्या
शूद्रातिशूद्रांना किंवा स्त्रियांना मनुस्मृती ग्रंथ हा माहीतच नाही. त्यांनी पाहिलेला नसल्यामुळे, त्यांनी वाचलेला नसल्यामुळे त्यांना ते खरं वाटत नाही की ब्राह्मण आमच्या विरोधात अशा प्रकारचा ग्रंथ लिहू शकतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा ग्रंथप्रेमी माणूस, सगळ्यात जगातला सगळ्यात जास्त पुस्तकांवर आणि ग्रंथावर प्रेम करणारा माणूस हा ग्रंथ जाळू शकतो. आणि म्हणून आपल्या सगळ्या आगरी कोळी कराडी ओबीसींच्या नजरेस हा ग्रंथ पडावा म्हणून मी मुद्दाम हा मनुस्मृती ग्रंथ इथे आपल्याला दाखवत आहे. हा मनुस्मृती ग्रंथ आहे, हा आपण पाहताय. आणि ह्या मनुस्मृती ग्रंथामध्ये हे जे सगळे श्लोक आहेत, हे श्लोक सगळे आपल्या लोकांच्या विरोधात आहेत. म्हणजे शूद्रांच्या विरोधात आहेत, म्हणजे आगरी कोळ्यांच्या विरोधात आहेत. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून ह्या मनुस्मृती ग्रंथांमध्ये आपल्या विरोधात हे लेख लिहिले आहेत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळला असेल तर निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं नातं काय, या मनुस्मृती ग्रंथामध्ये असे श्लोक का लिहिले गेले याचा सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आमच्या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या ॲडव्होकेट तुकाराम ढोले यांनी सुद्धा मनुस्मृती का जाळावी हा अशा प्रकारचं एक पुस्तक इथे लिहिलेलं आहे. ते सुद्धा पुस्तक माझ्याकडे आहे, ते सगळ्यांनी वाचावं आणि ते खरेदी करावं हे पण मी सांगतो. तर मला मुद्दा मांडायचा आहे की बाबा मनुस्मृती, आगरी कोळी समाज हा मनुस्मृतीच्या समर्थनात होता की विरोधात, हा मुद्दा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे आई एकविरेला मानतो. बाकी कुठले प्रत्येक गावामध्ये देव असतील नसतील तो विषय नंतरच, आपण आई एकविरेला आपण सगळेजण मानतो. आणि अशा अनेक मातृदेवता आगरी कोळ्यांच्या गावांमध्ये दिसतात. म्हणजे त्याला तुम्ही म्हणा गावदेवी म्हणा किंवा अन्य काही म्हणा, पण आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचं असं की आगरी कोळी समाज हा स्त्री देवतांना अधिक मानतो, म्हणजे मातृदेवतांना अधिक मानतो. आणि यावर मी नेहमीच बोलत असतो की बाबा आगरी कोळी समाज मातृसत्ताक आहे, स्त्रियांना अधिकार देणार आहे. आणि म्हणूनच मनुस्मृतीचा पहिला श्लोक मी चर्चेला घेतो आणि त्यानंतर आगरी कोळी समाजाची जी सांस्कृतिक ओळख आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण म्हणजे नेहमीच या विषयावर मी बोलतो, त्यामुळे ती ओळख पहिल्यांदा न घेता मनुस्मृती स्त्रियांच्या बाबतीत काय म्हणते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ही जी मनुस्मृती आहे ही देशातल्या 50% लोकसंख्येला म्हणजे स्त्रियांना शूद्र म्हणते. आणि आम्ही सगळे ओबीसी, SC ST, शूद्र आणि अतिशूद्र या सगळ्यांच्या बाबतीत तिचं जी मतं आहेत मनुस्मृतीची, जी मतांवर आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला श्लोक जो आहे हा मनुस्मृतीचा पहिला श्लोक, म्हणजे ह्याच्यामध्ये हा श्लोक मी मुद्दाम निवडलेला आहे. आणि तो श्लोक जो आहे तो स्त्रियांच्या बाबतीत निवडला यासाठी, कारण हा जो समाज आपला आहे तो मातृसत्ताक असल्यामुळे, म्हणजे स्त्रियांना अधिकार देणारा असल्यामुळे त्यातून आपली चांगली ओळख होते. तर हा जो श्लोक आहे तो अध्याय 9 श्लोक 3 मनुस्मृतीचा, अध्याय 9 आणि श्लोक 3. मागचा श्लोक मी अगोदर घेतो, कारण गुलामी लादताना स्त्री शूद्रातिशूद्रांवर लादलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की आगरी कोळी कराडी हे समाज शूद्र आहेत, म्हणजे ओबीसी आहेत. जे विरोधक आहेत, म्हणजे मी बोलतोय ह्याला विरोध करणारे लोक आहेत, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आपल्या मागासवर्गीय आपण जे शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागासलेले होतो त्यानुसार आपण ओबीसी आहोत असं आपल्या सगळ्या देशाच्या सगळ्या इतिहासामध्ये सगळीकडे लिहिलेलं आहे. आणि ती वास्तव स्थिती आहे. म्हणजे हे काय असं आपल्याला कोणी दुसऱ्याने शूद्र म्हटलं म्हणून हलकं होत नाही, पण आपली सामाजिक वास्तव जे या धर्मामध्ये उतरंडीमध्ये आम्ही शूद्र आहोत. आणि म्हणून शूद्र म्हणजे स्त्रिया आणि शूद्र म्हणजे ओबीसी आणि अतिशूद्र म्हणजे SC ST अनुसूचित जाती जमाती. तर आम्ही आगरी कोळी शूद्र आहोत हा संविधानिक शब्द जो आहे, आपली ओळख आहे, ती घेऊनच मी बोलतो. आणि स्त्रियांना आपल्या 50% शूद्र म्हटलेला आहे. म्हणून तो जो श्लोक आहे मनुस्मृतीचा, मी आताच तुम्हाला सांगितलं की मनुस्मृतीमध्ये अध्याय 9 आणि श्लोक 3 आहे आणि ही मनुस्मृती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याने असं म्हटलं आहे की पिता रक्षती कौमार्ये भर्ता रक्षती यौवने रक्षंती स्थविरे पुत्रा न ही स्त्री स्वातंत्र्य महती. म्हणजे याचा अर्थ आहे की विवाह होण्याच्या पूर्वी पित्याने स्त्रियांचे रक्षण करावे, त्यानंतर पतीने तिचे संरक्षण करावे
व पतीच्या मागे पुत्राने रक्षण करावे. कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास योग्य नाही, असं ही मनुस्मृतीचा श्लोक म्हणतो. त्याचा आणखी स्पष्ट अर्थ असा आहे की नातेवाईकांनी स्त्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे, म्हणजे बंधनात ठेवावे. स्त्रियांना कोणतेही स्वातंत्र्य देऊ नये, कारण स्त्रिया या स्वातंत्र्य देण्यास लायक नसतात, असं मनुस्मृती म्हणते. आता हे मनुस्मृतीचं वाक्य आहे. त्या वाक्य ऐकल्यानंतर आपण तुलना करून बघू की आगरी कोळ्यांची, कराड्यांची स्त्री कशी आहे, भंडाऱ्यांची स्त्री कशी आहे, आणि मनुस्मृतीमध्ये जे ब्राह्मणांनी लिहिलेले श्लोक आहे ते स्त्रियांच्या विरोधी किती खतरनाक आहेत. तर आपल्याला मी नेहमीच सांगतो, ते पुन्हा एकदा सांगतो की आगरी कोळी, कराडी, भंडारी हे कोकणातले समाज लग्नामध्ये हुंडा घेत नाहीत. आता ही काय विशेष गोष्ट आहे का? कारण जे लोक महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फिरत नाही त्यांना वाटतं तर हुंड्यासाठी हुंडाबळी होतात. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलीने जर नवऱ्याला किंवा ती मागणी जर पूर्ण केली नाही तर तिला जाळलं जातं, हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजेच हुंडा न घेणं हा एक मोठा सद्गुण आहे. आणि तो किती मोठा सद्गुण आहे तर त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. आणि ही जी परंपरा आहे ती परंपरा स्त्रियांना इथे सर्वोच्च अधिकार आहेत म्हणून आहे. दुसरी एक गोष्ट आहे की लग्नामध्ये लग्न लावण्याचा मान आता अलीकडे सगळ्या भटजी तुम्हाला चित्रपटात वगैरे दिसतात, परंतु आगरी कोळ्यांच्या लग्नात गेला तर तुम्ही एक विधवा बाई, म्हणजे ज्याला आम्ही धवलारीण म्हणतो, ती लग्न लावते. सगळे विधी ती करते. लग्नाचे 4 दिवस ते 3 दिवस विधी ती महिला करते. आणि लग्नामध्ये स्त्रियांना लग्न लावण्याचा अधिकार देण्याची जी आपली चांगली परंपरा आहे, जगात अशी कुठे नाही. कारण जगातल्या सगळ्या धर्मांचे स्थापना ही पुरुषांनी केली, धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले. पण अशी अद्वितीय गोष्ट आगरी कोळी समाजात आहे की जी विधवांना सुद्धा ते अधिकार, लग्न लावण्याचा मान हा आमच्याकडे महिलांना दिलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल की मुंबईतली सगळी मासळी मार्केट किंवा आपल्या गावातली मासळी मार्केट, ते मच्छी विकण्याचं काम महिला करतात. आणि पुरुष हे समुद्रावर 15-15 दिवस जातात. त्यांच्या रक्षणाची सगळी जबाबदारी महिलांकडेच असते. एवढंच नाही तर घरातले वृद्ध आणि मुलांचं संरक्षण सुद्धा महिला करतात. आणि करते पुरुष हे समुद्रात असतात. एवढी बलवान स्त्री पूर्ण देशामध्ये आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही. आणि इथे हा जो मनुस्मृतीचा श्लोक आहे की बाबा विवाहाच्या पूर्वी पित्याने रक्षण करावे, त्यानंतर पती जर समुद्रात असेल, पती जर शेतामध्ये असेल तर स्वतःचं रक्षण स्वतः करण्याची परंपरा आगरी कोळी महिलांमध्ये पाहायला मिळते. याचा दुसरा अर्थ असा आहे की आम्ही स्त्रियांना अधिकार देणारे आहोत, म्हणजेच मनुस्मृतीचे विरोधक आहोत. याच पद्धतीनं व्यापार जो सगळा आहे, शेतीची 80% कामं महिला करतात. आणि मानवी जातीच्या इतिहासामध्ये असं सांगितलेलं आहे की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला. माणूस जेव्हा भटका होता तो स्थिर होताना शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. आणि आपल्याकडे 80% मासेमारीचं सगळी कामं असतील किंवा शेतीची कामं असतील ही स्त्रिया करतात. आणि म्हणूनच हा जो अर्थसत्ता जी आहे ते महिलांकडे असणारा हा जगातला अतिशय महत्वाचा समाज, मातृसत्ताक समाज. याच पद्धतीनं स्त्रियांच्या जन्माचं स्वागत इथे केलं जातं. या मनुस्मृतीने सांगितलं की स्त्री ही स्वातंत्र्य देण्यास लायक नाही. आणखी मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या विरोधात खूप मोठे श्लोक आहेत, ज्याच्यामुळे हुंडाबळी पण घडला. आणि अलीकडच्या काळात की मुलगा आहे की मुलगी ही तपासण्याची पद्धत आली. म्हणजे सोनोग्राफीचं जे यंत्र आहे ते शरीरातला आजार शोधण्यासाठी विज्ञानाने शोध लावला होता, परंतु जिकडे हुंडाबळी होतात त्या भागामध्ये बाप घाबरायचा की 4 मुली असतील तर सगळी प्रॉपर्टी हुंड्यासाठी विकावी लागेल. खास करून महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये ही प्रथा आता जगप्रसिद्ध झाली. म्हणजे बऱ्याचशा आत्महत्या ही लग्नामध्ये कर्ज काढलं किंवा हुंड्यासाठी कर्ज काढलं, त्यामध्ये बापाला नंतर आत्महत्या करावी लागते आणि हुंडा कमी पडला तर लेकीला आत्महत्या करावी लागते. एवढी क्रूर प्रथा ही मनुस्मृतीमुळे आली. आणि याच पद्धतीनं जर गर्भजल चिकित्सा करून गर्भामध्ये जर मुलगी असेल तर तिला गर्भातच मारण्याची पद्धत आपल्याकडे आली. आणि त्याच्यावर गुन्हे नोंदवले गेले. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मशिनरी जप्त केल्या. एवढ्या सगळ्या वाईट प्रथा असताना कोकणामधला आगरी कोळी भंडारी लग्नात हुंडा घेत नाही, मुलीच्या जन्माचं स्वागत होतं. नवी मुंबई महापालिकेला सगळ्यात जास्त मुलींचा जन्मदर असलेल्या महापालिकेचा पुरस्कार मिळाला होता. ह्या ज्या अभिमानाच्या गोष्टी आहेत त्या अभिमानाच्या गोष्टी आगरी कोळ्यांना माहीत असल्या पाहिजे.
याच पद्धतीनं आपल्याला माहित आहे की विधवा विवाह सुद्धा म्हणजे ज्या मुलीचा नवरा वारलेला आहे तिचं पुनर्विवाह करण्याची पद्धत आपल्याकडे होती, आगरी कोळ्यांमध्ये होती, आजही आहे. सती प्रथेच्या ज्या वाईट कुप्रथा इंग्रजांनी कायद्याने नष्ट केल्या, ती सती प्रथा आपल्याकडे नव्हती. आपल्याकडे स्त्रिया ह्या अत्यंत बलशाली होत्या. आर्थिक सगळं अधिकार त्यांच्याकडे होते, धार्मिक अधिकार होते. आणि म्हणून पहिला जो श्लोक आहे मनुस्मृतीचा, तो मनुस्मृतीचा श्लोक त्याचा पराभव आगरी कोळ्यांनी सुरुवातीला केलेला आहे. आणि म्हणून ह्या ज्या घटना गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये मी पाहिल्या की गावामध्ये हनुमानाचं आणि रामाचं मंदिर असेल तर गावकीच्या न्यायामध्ये शपथ घेण्याची पद्धत आहे ती गावदेवी समोर किंवा स्त्री देवतेसमोर शपथ घ्यायची अशी पद्धत आहे. ही जी पद्धत आहे ती पद्धत अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण ते गाव हे मातृसत्ताक आहे, स्त्रियांचा अधिकार मानणारं गाव आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी अनेक वेळा मी पटवून द्यायचा प्रयत्न करत आलो. आणि आता आपण ह्याला नाव दिलं की आई एकविरीची संस्कृती. आणि एकविरीची संस्कृती याचं संशोधन असं होतं की मनुस्मृतीचा जन्म ज्या काळात झाला त्याच काळात त्याला विरोध करणारा एक महापुरुष आपल्या देशात जन्माला आला, ज्यांनी स्त्री पुरुष समानतेचं समर्थन केलं, भगवान गौतम बुद्ध. आणि त्याची आई एकविरा, एका वीराची आई एकविरा, हिची बहीण आहे महाप्रजापती. एकविरेच्या मंदिरात तुम्ही गेलात तर मंदिरामध्ये दुसरी एक आई आहे, तिचं नाव आहे महाप्रजापती. एकविरेच्या दर्शनाला जे जातात ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तिथे जावं. ती जी महाप्रजापती आहे ती भगवी वस्त्र घालते आणि एकविरा ही हिरवी वस्त्र घालते. एकविरा ही हिरवी साडी लावते. याचं कारण भगवान बुद्धांना जन्म दिल्यानंतर म्हणजे एक प्रेमाने जगाला जिंकणारा तो वीर, अशा प्रकारची त्या काळातली व्याख्या होती. भगवान महावीरांच्या हातात तर कुठलंही शस्त्रच नव्हतं, मग त्यांना महावीर म्हटलं, कारण त्या दोन्ही महापुरुषांनी सांगितलं की शस्त्राने नव्हे तर प्रेमाने जग जिंकता येतं. त्या एकविरा आईच्या मंदिरामध्ये महाप्रजापती सुद्धा आहे. तिने भगवान बुद्धांच्या भिक्खू संघाकडून दीक्षा घेतली आणि सांगितलं की हे तथागता म्हणजे भगवान गौतम बुद्धाचं पालन पोषण एकविरेचा मृत्यू झाल्यानंतर महाप्रजापतीने केलं. आणि हे पालन केल्यानंतर ती सांगते, भगवान गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सांगते की तुझ्या धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद नको. जो अधिकार अरहंत होण्याचा म्हणजे मानवी दुःखातून मुक्त होण्याचा अधिकार जो पुरुषांना आहे तो स्त्रियांना भेटला पाहिजे. आणि या पद्धतीने आज आपल्या गावागावात धौलारणी जे आहेत म्हणजे धार्मिक अधिकार जे महिलांना भेटलेत त्याचं मूळ हे एकविरा आईच्या ह्या मंदिरामध्ये आहे, महाप्रजापतीच्या त्या मूर्तीमध्ये आहे. आणि म्हणून अनेक लोक बोलतात की कार्ले लेण्यामध्ये बांधलेलं मंदिर हे अतिक्रमण आहे. अजिबात नाही, कारण आमचे आगरी कोळी लोक त्या बौद्ध स्तूपाला फेरी मारून जावळ काढण्याची पद्धत आहे. म्हणजे बौद्ध लेण्याचं आणि आमचं नातं इतकं जवळचं आहे आणि त्याला 2500 वर्षांचा इतिहास. आणि रायगडचं गॅजेट, ठाण्याचं गॅजेट वाचलं तर दर 25 किलोमीटर म्हणजे गुजरात पासून पालघर, ठाणे, रायगड हा जो समुद्र किनारा आहे इथे दर 25 किलोमीटरवर खाड्यांवर लेणी आहेत. आणि ही लेणी आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्र होती. आपण आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो आणि म्हणून बुद्धाच्या काळात आपण सुवर्ण युगात होतो. मुंबईमध्ये अनेक गोष्टी ऐकायला मिळतात की सोन्याची कौलं घरावरी किंवा सोनं सुकवणारा कोळी माणूस, ही अनेक गोष्टी आपण पाहिल्या असतील. त्या आपल्या 2500 वर्षाच्या कर्तृत्वाच्या खुणा आहेत. याचं कारण सुद्धा आहे स्त्री पुरुष समानता. घरातला पुरुष 15 दिवस समुद्रावर काम करत होता आणि तेवढ्याच स्वातंत्र्याने आपली स्त्री ही आलेली मच्छी विकणं, सुकवणं, तिचं वितरण करणं, तिचा व्यापार करणं हे करत होती. आणि म्हणूनच संसाराची दोन चाकं जेव्हा पूर्ण स्वातंत्र्याने काम करत असतात तेव्हा देश समृद्ध होतो. हे भगवान बुद्ध आणि अशोकाच्या काळात आम्ही पाहिलं. आणि त्यांचा इतिहास म्हणजे मातृसत्ताक आगरी कोळ्यांचा इतिहास हा इथल्या मनुस्मृतीच्या विरोधात होता आणि मनुस्मृतीच्या विरोधात आपण जगलो. आणि म्हणूनच पिता रक्षती कौमार्य भरता रक्षती यौवने रक्षंती स्तविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती, हे जे मनुस्मृतीचं वचन आहे त्याचा पराभव पहिल्या फटक्यात आगरी कोळ्यांनी केलेला आहे. याच्यावर कोणाला चर्चा करायची असतील, मत व्यक्त करायचे ते करू शकतात. परंतु हे खरं म्हणजे हा शेवटचा मुद्दा मी घेणार होतो, पहिल्यांदा घेतला, कारण मातृसत्ताक आगरी कोळी समाजाबद्दल संपूर्ण देशाला ही माहिती व्हावी हा विषयामध्ये आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये मनुस्मृतीने गुलाम केलेल्या स्त्री शूद्राती शूद्रांना स्वातंत्र्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि हे स्वातंत्र्य मनुस्मृती देत नव्हती म्हणून मनुस्मृती जाळलेली आहे.
आणि ही गोष्ट आपल्या स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या आगरी कोळ्यांनी समजून घेतली पाहिजे. म्हणून आगरी कोळी समाज हा मनुस्मृतीचा समर्थक आहे की विरोधक आहे, असं जेव्हा आपण सुरुवातीला चर्चा केली, तर आगरी कोळी समाज हा मनुस्मृतीचा विरोधक राहिलेला ऐतिहासिक दृष्ट्या तसे गावागावामध्ये पुरावे आहेत. आणि स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याचा विषय हिंदू धर्मामध्ये नव्हता. आणि तो आगरी कोळी आज जरी हिंदू जरी दिसत असले तरी त्यांची जी कल्चर आहे ती कल्चर ही मातृसत्ताक असल्यामुळे ती स्त्री पुरुष समानतेचं समर्थन करते आणि म्हणून मनुस्मृतीच्या विरोधातली आहे, पण चांगली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे मनुस्मृतीच्या विरोधात, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे हिंदू कोड बिल लिहिणारे, स्त्रियांना अधिकार देणारे नेते होते. आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये स्त्रियांच्या अधिकारांची फार मोठी चर्चा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं तेव्हा या देशातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला विरोध केला, कारण त्यांचं म्हणणं होतं की स्त्रिया ह्या स्वातंत्र्य देण्यास लायक नाहीत, त्यांना देऊ नका. त्याची ऐतिहासिक कारणं काय असतील, परंतु पहिल्यांदा त्यांनी स्त्रियांना गुलाम केलं. आणि अर्थातच ज्यांच्या स्त्रिया गुलाम आहेत त्यांची मुलं, त्यांचे भाऊ हे गुलाम निपजतात, हा नैसर्गिक न्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांसारखी नोकरी करू नये, शहाजीराजांसारखी नोकरी आदिलशाही निजामशाहीची करू नये, तर स्वतंत्र राज्य स्थापन करावं, हा विचार जिजाऊंचा होता. तो मातृसत्ताक विचार होता. मी मराठा बांधवांना याची आठवण करून देईन की जर तुम्ही स्त्रियांना अधिकार दिले नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मालाच येणार नाहीत. आणि म्हणून शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील तर आपण जिजाऊंना जन्म दिला पाहिजे. जिजाऊंना म्हणजे स्त्रियांना, मुलींना अधिकार दिले पाहिजेत, ही ती कारणं आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रायगडमध्ये राजधानी बांधली. आणि त्याचं कारण इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या पुरुषांइतक्याच बलवान आहेत, स्वातंत्र्यासाठी हातात शस्त्र घेऊन लढणारे आहेत. कोळीवाड्यांचं रक्षण सगळे पुरुष समुद्रात असताना आगरवाड्यांचं रक्षण हे स्त्रियांनी केल्याचा इतिहास आहे. हा इतिहास गावागावात जाऊन अभ्यासकांनी अभ्यासावा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केलं आणि त्यामध्ये अनेक विचारवंत ब्राह्मणांना सुद्धा सोबत घेतलं होतं. आणि रायगड जिल्ह्यात केलं. त्या रायगड जिल्ह्याचं जे सांस्कृतिक वातावरण आहे, 2500 वर्षापासून आगरी कोळ्यांनी स्त्रियांच्या अधिकाराने स्वातंत्र्य ज्यांना माहीत आहे, ज्या गावठाणांना, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली, ही गोष्ट मी अभिमानाने सांगतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळ्यांना होती म्हणजे सावकारी जी होती, जमीनदारी होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची, ती संपवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं, नेतृत्व केलं, कायद्याचं ड्राफ्टिंग केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आम्हाला अत्यंत जवळची आहे. मग ती मनुस्मृती दहनाची असेल, चौदार तळ्याच्या पाणी हक्काच्या आंदोलनाची असेल, किंवा कुळ कायद्याची असेल, किंवा जंगल हक्कांची असेल, किंवा शिक्षण आणि संविधानिक आरक्षणाच्या हक्कांची असेल, आमची भूमिका, आगरी कोळ्यांची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिकेची समर्थने असली पाहिजे. कारण आम्हाला गुलामीतून खऱ्या अर्थाने मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी त्या एक काळी नारायण नागू पाटील होते. रायगड जिल्ह्यातलं जे पेजारी गाव आहे, चरी पेजारी गाव आहे, तिथे आज त्यांचा बंगला आहे नारायण नागू पाटलांचा. तिथे बाबासाहेब आंबेडकर जायचे, एकत्र 20-20, 25-25 दिवस राहायचे. आणि त्यांनी चरी शेतकरी संप, जो जागतिक विक्रमी संप आहे, तो घडवून आणला. आणि ओबीसींची गुलामगिरी जमिनींच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत संपवली. जी गुलामगिरी लादली होती मनुस्मृतीने, हे पुढे स्पष्टच होणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आगरी कोळ्यांची भूमिका आहे, ही मुंबईतल्या, ठाण्यातल्या आग्र्यांना मी अभिमानाने सांगतो. होती मनुस्मृती संस्कृतीच्या विरोधातली होती. आणि म्हणून मनुस्मृती अधिक आपल्या वेदांमध्ये वगैरे आपल्याला माहीत असेल की जे स्त्रियांच्या विरोधी वक्तव्य आलेले आहेत त्यांच्या विरोधात 2500 वर्षापासून आगरी कोळी लोक जगत होते. आता मनुस्मृतीची निर्मिती कधी झाली आपण हे पाहू. मनुस्मृतीची निर्मिती मौर्य सम्राट बृहद्रथ यांच्या हत्येनंतर पुष्यमित्र शुंग यांनी त्याच्या कालावधीत इसवी सन पूर्व 189 साली केली. आणि ही जी मनुस्मृती आहे ती ब्राह्मणांनी आपल्या वर्चस्वासाठी लिहिली. तुम्ही मनुस्मृतीचा सखोल अभ्यास केला तर हे दिसेल की आम्हीच मालक या देशाचे आहोत किंवा पृथ्वीचे आहोत, अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी यामध्ये केलेली आहेत. खरं म्हणजे एका या छोट्याशा लाईव्ह मध्ये आपल्याला पूर्ण काय सगळं सांगता येणार नाही. थोडक्यात मी आगरी कोळी समाज, ओबीसी समाज आणि मनुस्मृती असा हा चर्चेचा विषय घेतलेला आहे.
जी चातुर्वर्ण्य व्यवस्था मनुस्मृतीने उभी केली, त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन महात्मा गांधींनी सुद्धा केलंय, सावरकरांनी केलेलं आहे आणि आताचं संघपरिवार करतोय. आणि म्हणून शूद्रांना, स्त्रियांना, अस्पृश्यांना, आदिवासींना सगळे मानवी अधिकार आहेत ते नाकारले गेले या चातुर्वर्ण्यानुसार. आणि म्हणूनच मनुस्मृती जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एखाद्या गोष्टीमध्ये गुन्हा घडला तर ब्राह्मणांना एक न्याय, क्षत्रियांना एक, वैश्यांना एक, आणि सगळ्यात खतरनाक हे जे आहे शिक्षा आहे ती ओबीसींना म्हणजे शूद्रातिशूद्रांना, स्त्रियांना असायची. संपत्तीच्या वाटपामध्ये सुद्धा शूद्रांना, अतिशूद्रांना आणि स्त्रियांना कोणतेही अधिकार नाहीत असं मनुस्मृतीने म्हटलं. वारसाच्या बाबतीत सुद्धा शूद्र, अतिशूद्रांना, स्त्रियांना वारसा हक्क नाकारल्याचे दिसतात. विवाहाच्या बाबतीत सुद्धा महिलांना अधिकार नाकारले होते. आणि हेच अधिकार आपल्याकडे कोळीवाड्यामध्ये, आगरवाड्यामध्ये, भंडारवाड्यामध्ये महिलांना आहेत. आणि म्हणून वसईचं ते गाणं प्रसिद्ध आहे की काळा असो वा गोरा असो, रेतीवाला नवरा पाहिजे. असं गाणं लिहिण्याची हिंमत सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या संस्कृतीमध्ये नाही, आगरी कोळ्यांमध्ये ती आहे. कारण तिथे लग्न ठरवण्याचा अधिकार हा स्त्रियांना दिलेला आहे. पण मनुस्मृतीमध्ये असं स्त्रियांना स्वतंत्र अधिकार नाही. शिक्षण असेल, सूतक पाळणं असेल, यामध्ये सगळ्या विषयांची अन्याय वाटणी म्हणजे स्त्री शूद्रातिशूद्रांवर अन्याय आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्वाधिकार, अशा प्रकारची नोंद मनुस्मृतीने घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय समाज व्यवस्थेचे, विषमतेचे खूप ज्ञान होते. कारण विषमतेचे चटके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवले होते. म्हणूनच समतेसाठी, न्यायासाठी त्यांनी लढे दिले. आता मी तुम्हाला सांगतो की कॉम्रेड भूषण पाटील यांच्याशी मी चर्चा केली सकाळी. आमच्या समाजाचे ते नेते आहेत. तर ते सतत लढत असतात. अगोदरच ते डाव्या विचारांचे आहेत आणि लोकनेते दिबा पाटलांचे वैचारिक वारसदार आहेत. तर ते नेहमी पनवेल उरणला लढत असतात. मनुस्मृतीचे समर्थक आहेत. मग ते सगळे असतील, म्हणजे मोठमोठे ब्राह्मण गुरु असतील. त्यांचे आता वाद होऊ नयेत, वातावरण हे विचित्र आहे म्हणून मी नावं घेत नाही, परंतु आपल्याला वाद करायचेच नाहीत. तर ते नेहमी मनुस्मृतीचं समर्थन करत असतात. पण मी एकच लिटमस पेपर लावेल की लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात अशा मनुस्मृती समर्थकांनी किती सहभाग घेतला होता. आणि लोकनेते दिबा पाटलांचं नामकरण आंदोलन आहे, त्या नामकरण आंदोलनामध्ये मनुस्मृती समर्थक किती उतरलेत हा मोठा प्रश्न आहे. आणि लोकनेते दिबा पाटलांचं नाव आजही भेटत नाही. विधानसभाची निवडणूक संपली, लोकसभेची संपली, तरी भेटत नाही. याचं कारण लोकनेते दिबा पाटील जन्माने शूद्र होते, ओबीसी होते. आणि एका शूद्राचं नाव विमानतळाला देऊ नये असं सध्याच्या सरकारचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे कुणी स्वप्नात असेल तर नाव मिळेल, तर ही मनुस्मृतीची तत्व आहे, त्यानुसार दिबा पाटलांचं नाव इथे भेटू शकत नाही. मिळवायचं असेल तर ज्या पद्धतीने लोकनेते दिबा पाटलांनी 12.5% आंदोलन शिडको विरुद्ध केलं, 5 हुतात्मे झाले, नंतर आम्हाला अधिकार भेटले, अशा प्रकारचं संघर्षमय आंदोलन केल्याशिवाय दिबा पाटलांचं नाव मिळणार नाही. कारण मनुस्मृती सांगते शूद्राला सन्मान देण्याचा कुठलाच विषय नाही. सन्मान सोडा, सत्ता, संपत्ती, काहीही, शिक्षण, अधिकार, कुठलेही अधिकार शूद्रांना नाहीत. त्यामुळे दिबा पाटील हे ओबीसींचे, शूद्रांचे नेते होते, त्यामुळे त्यांना तसं मिळण्याचा विषय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार उशिरा भारतरत्न पुरस्कार भेटला. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक संघर्षामध्ये पुढे आहेत. आणि सचिन तेंडुलकर सारखा एक क्रिकेटर आहे जो पैसे घेऊन खेळतो, त्याला भारतरत्न दिला गेला. आणि ज्यांनी संविधान लिहिलं आणि ज्या संविधान लिहिणाऱ्या एका महान नेत्याचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांना अजूनही भारतरत्न भेटत नाहीत. कारण हे सगळे शूद्र, अतिशूद्र आहेत. आणि म्हणून मनुस्मृतीचे चटके आहेत ते समजल्याशिवाय तुम्हाला मनुस्मृतीची दाहकता समजणार नाही. आणि म्हणून मी आगरी कोळ्यांना सांगतो की बाबा, दिबा पाटील साहेबांना हा पुरस्कार का मिळत नाही याचं कारण सांस्कृतिक आहे. कारण आम्ही सगळेजण जे आहोत ते शूद्र आहोत. विषमतावादी कायद्याची मनुस्मृती शूद्रातिशूद्र लोक एक दिवस जाळतील अशी भविष्यवाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला सांगितलंय त्यांच्या साहित्यामध्ये, शूद्र का खचले, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, म्हणजे वित्ताविना शूद्र खचले, एका एवढे सगळे अनर्थ एका यांनी केले, अशा प्रकारचा जो श्लोक आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं होतं की एक दिवस असा येईल की ज्या दिवशी शूद्रांना हे कळेल त्या दिवशी घरोघरी मनुस्मृती जाळली जाईल.
आणि त्यांचं जे भविष्य आहे ते सत्य झालं. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला ही मनुस्मृती जाळली आणि आपले गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांची भविष्यवाणी शिष्याने खरी केली. आता इथे प्रश्न असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना नारायण नागू पाटील जे आगरी समाजाचे नेते आहेत, कुळ कायद्याचे जनक ज्यांना आम्ही म्हटलं जातं, त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलेला आहे. लोकनेते दत्ता पाटलांनी मानलेला आहे, दिबा पाटील साहेबांनी मानलेला आहे. त्याच्यामुळे आगरी कोळी समाजाचे गुरु कोण असा प्रश्न वर्तमानात आला तर त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत. त्याच्यामुळे आता कोण आमचे गुरु आहेत असा प्रचार जो झालेला आहे तो कशा अर्थाने गुरु याच्यावर आपण कधीतरी बोलू, पण महात्मा ज्योतिबा फुले आमचे गुरु यासाठी आहेत की आम्ही गुलाम का झालो याचं खरं कारण, शास्त्रीय कारण, संशोधन पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढे आणलं आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये दिली गेली. आता कोळीवाड्यामध्ये दिली गेली म्हणजे तिथले बहुसंख्य लोक हे आगरी कोळीच होते, त्यांच्या साक्षीने ती दिली गेली. आणि सावित्रीबाई फुल्यांनी सुद्धा एकविरा मातृसत्ताक संस्कृतीनुसार प्रथम स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. मुलगा नाही शिकला तरी चालेल पण मुलगी शिकली पाहिजे अशा प्रकारचा विचार, जो क्रांतिकारी विचार मांडलेला आहे, तो आगरी कोळ्यांच्या मातृसत्ताक संस्कृतीमध्ये अत्यंत बरोबर आहे, योग्य आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि आगरी कोळ्यांचं नातं हे सुद्धा महत्वाचं आहे. आज मनुवादी लोक जे आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, हे मनुस्मृतीचे समर्थन करताना दिसत आहेत आणि त्यामुळेच ते संविधानास विरोध करत आहेत. आणि म्हणून जरांगे पाटलांनी ज्यावेळी सांगितलं की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे, त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला, कारण हे मागणी असंविधानिक आहे. आणि म्हणून संविधान तोडण्याचं किंवा संविधान मोडण्याचं जे काम आहे, आरक्षणाला विरोध करणारे लोक आहेत ते कोण आहेत, त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावं. आणि शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांना आरक्षण का द्यावं लागलं याचा सुद्धा अभ्यास करावा. त्याचं कारण आहे, मनुस्मृतीने हजारो वर्ष अधिकार नाकारल्यामुळे शूद्र अतिशूद्र खचले आणि म्हणून प्रगत समाजाबरोबर आणण्यासाठी आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व द्यावं लागलं. हा पण विषय आपण नेहमीच व्हिडिओवर बोलत असतो. आणि म्हणून मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं आहे याचा सुद्धा आपल्याला थोडक्यात परिचय, 1-2 श्लोक आपण चर्चेला घेणार आहोत. उत्तमोद्भवा च एष दुबल मनश ब्राह्मणस्य धारणाम सर्वसैवास्य सर्वस्य धर्ततो ब्राह्मण प्रभू असा एक संस्कृत श्लोक आहे. आता साहजिकच आहे की संस्कृत हा माझ्या अभ्यासाचा विषय नव्हता, परंतु मी अनेक सुभाषितांचे ग्रंथ थोडे थोडे वाचून थोडा अभ्यास केलेला आहे. संस्कृत ही भाषा ब्राह्मणांची भाषा आहे, बहुजन समाजाची ती भाषा नव्हती. आपली आगरी कोळी भाषा सगळ्यांना माहीत आहे कशी आम्ही बोलतो, आणि ब्राह्मणांनी या संस्कृतपासून आपल्याला दूर ठेवलं. तरी सुद्धा ह्या मनुस्मृतीचा श्लोक असल्यामुळे मी माझ्या पद्धतीने इथे घेतला. फक्त हा श्लोक यासाठी महत्वाचा आहे की तो त्याचा मराठीतला अर्थ आपल्याला माहीत पाहिजे की ब्रह्मदेवाच्या मुख्य अंगापासून जे लोक जन्माला आले, उत्पन्न झाले आणि ते क्षत्रियांच्या अगोदर पण जन्माला आलेले आहेत, त्यामुळे वेदांचे अध्ययन अध्यापन इत्यादीद्वारा धारण करीत असलेले ब्राह्मणच या सृष्टीचे प्रभू म्हणजे मालक आहेत. म्हणजेच ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहे, ही पहिली गोष्ट. ब्राह्मण या पृथ्वीचे मालक आहेत, ही गोष्ट ब्राह्मणांनीच लिहिली. हे काय देवाने लिहिलेला ग्रंथ नाही, ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थासाठी लिहिलेला ग्रंथ. आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की पृथ्वीचे मालक ब्राह्मण आहेत, म्हणजे प्रभू म्हणजे मालक. मग ब्राह्मण जर मालक झाले तर इतर लोक कोण झाले? त्यांचे गुलाम, त्यांचे नोकर, त्यांचे चाकर. याच्यावरून आगरी कोळी कराडी बांधवांनी समजून घ्यावं की हे जो ग्रंथ लिहिला आहे, हा ग्रंथ आमच्या पूर्वजांनी वाचला नसेल, पण आम्ही आता वाचला पाहिजे. आणि आम्ही मागे का पडलो, आम्ही गुलाम का झालो, याची कारणं शास्त्रीय दृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या तपासली पाहिजेत. आणि म्हणून अध्याय 1 श्लोक 100वा दुसरा आहे. तो श्लोक पण असा आहे, सर्वस्य ब्राह्मणम वेदम यत्किंचित श्रेष्ठते भिजने वेद सर्व वय ब्राह्मणो हरती. म्हणजे या जगामध्ये जेवढे म्हणून धन आहे ते सर्व ब्राह्मणांचेच आहे, कारण श्रेष्ठता व कुलीनता या गुणामुळे या सर्वांस ब्राह्मणच योग्य आहेत. आता या संस्कृत श्लोकांचा जे उच्चार आहे ते उच्चार माझे चुकले असतीलही, म्हणजे एखादं वाक्य तिकडे तिकडे होईल. मी आताच मंत्री झालेले गणेश नाईक यांच्या शाळेत काम करायचो आणि
एक दिवशी आमच्या स्टाफ रूममध्ये त्यांनी शब्द वापरले की सगळ्यांना केली मिळाली काय. आता आमच्या इथं ब्राह्मण शिक्षिका होत्या काही, ते म्हणाले की हे गणेश नाईक साहेबांना सगळ्यांना केली मिळाली काय, हे वाक्याचा अर्थ काय. म्हणजे मोठा ळ जो आहे कमळातला तो उच्चार आगरी कोळ्यांच्या बोलीभाषेत नाही आणि मोठा न बाण. तर हे जे शब्द आहेत आमचे ते पारंपरिक आमची जी आगरी कोळी बोली आहे त्यातले आहेत. सर्वेश तरे नावाचे आमचे ठाण्याचे अभ्यासक आहेत, ते त्यामध्ये आगरी बोली भाषेत कविता लिहितात. तर ही जी भाषा आहे ही पाली भाषेच्या बरोबर आहे आणि हे जे शब्द मोठाळणं आणि मोठाळं आपल्यामध्ये नाहीत म्हणून अनेक पुण्यातले ब्राह्मण म्हणतात तुम्ही अशुद्ध बोलता. त्यामुळे संस्कृत या भाषेचे अनेक उच्चार आपल्या लोकांना वळलेले नाहीत आणि यामुळे आम्ही असंस्कृत आहेत असं सुद्धा म्हणतात. आमच्या इथे उरणमध्ये निवडणुकीमध्ये एका उच्चवर्णीय आमदारांनी सांगितलं की आमचे मनोहर शेठ भोईर हे अशुद्ध बोलतात, त्यांना नीट बोलता येत नाही. ते अशुद्ध वगैरे नाहीत, त्याचं कारण ती बोली भाषा आगरी कोळ्यांची कोळीवाड्यातली वेगळी आहे, पारंपरिक आहे आणि अशीच भाषा श्रीलंकेत सुद्धा बोलली जाते. सिंहली भाषा आहे. याचं कारण श्रीलंकेचं नाही आमचं नातं. सम्राट अशोकाच्या मुलांना श्रीलंकेत बोटीच्या द्वारे घेऊन जाणारे आम्ही होतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो. जगातल्या भाषा आम्ही समजायचो, पण ब्राह्मणांनी सांगितलं ज्यांना मोठा ळ येत नाही, मोठा न येत नाही ते अशुद्ध बोलतात. म्हणून ही अशुद्ध नाही, ते ब्राह्मणांनी केलेली व्याख्या आहे आणि म्हणून जगामध्ये जेवढं काही धन आहे ते फक्त ब्राह्मणाचं आहे असं सुद्धा या मनुस्मृतीने जाहीर केलं. याचा अर्थ शूद्रांना, अतिशूद्रांना संपत्तीचा अधिकार नाही. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आम्हाला कुळ कायद्याने लढून जमिनी का मिळवायला लागल्या किंवा आता 12.5% आंदोलन दिबा पाटलांना का करावं लागलं किंवा आता नैनामध्ये आम्ही आमच्या घरांचा आणि जमिनींचा संघर्ष का करतो, याची सुद्धा मुळं ह्या मनुस्मृतीमध्ये आहेत. संपूर्ण देशातल्या शूद्रांना आपल्या हक्कांसाठी लढावं लागतं याची कारणं सुद्धा ह्या मनुस्मृती आहेत. या मनुस्मृतीने सगळे अधिकार ब्राह्मणांना देऊन ठेवले होते, इतरांना हे संपत्तीचे अधिकार नाकारले होते आणि याचा सांस्कृतिक प्रभाव आजही आपल्या देशात आहे. त्याच्यामुळे आता कोणी म्हणत असेल आता कुठे मनुस्मृती आहे, तर मनुस्मृती ही धर्माच्या अर्थाने, संस्कृतीच्या अर्थाने उच्चवर्णीयांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच काल जे वाक्य आलं संसदेमध्ये, अमित शहा, माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आले, अरे आंबेडकर आंबेडकर कशाला बोलता सतत, आंबेडकर नाव घ्यायची फॅशन झालेली आहे आणि तुम्ही आता देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि म्हणूनच हा जो स्वर्ग आहे तो स्वर्ग, खोटा स्वर्ग ब्राह्मणांनी उभा केला आणि देवाच्या माध्यमातून या देशाची लूट केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून मनुस्मृतीच्या गुलामीतून आम्हाला सोडवलं. म्हणून आम्ही सतत जय भीम किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं म्हणतो. याचं कारण सुद्धा मनुस्मृतीच्या गुलामीतून बाहेर काढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, परंतु ते आता त्यांना नकोशे झाले आहेत. हा विषय पुन्हा पण येईल आणि म्हणून लुडोव्हिको दी वार्थेमा हा एक परदेशी प्रवासी भारतात आला होता आणि त्यांनी इसवी सन 1502 मध्ये त्यांनी ब्राह्मणांची खालील गोष्ट नोंदलेली आहे, ती अत्यंत महत्वाची आहे. ते सांगतात की आमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे पाश्चिमात्य देशांमध्ये जसे पुजारी किंवा धर्मगुरू असतात तसे धर्मातील प्रमुख हे ब्राह्मण आहेत आणि त्या ब्राह्मण किती भयानक आहेत. म्हणजे ह्या मनुस्मृतीच्या श्लोकानुसार ते कसं वागतात, तर ज्यावेळी राजा विवाह करतो, राजा म्हणजे कोण, क्षत्रिय, आपल्याला राजा होण्याचा अधिकारच नव्हता, आपण राजे झालो ते बुद्धाच्या काळात झालो, इतर वेळी नाही. तर राजा जो क्षत्रिय राजा आहे तो विवाह करतो त्यावेळी ब्राह्मणास, चांगल्या ब्राह्मणास शोधून काढतो आणि आपल्या नवविवाहित पत्नीस पहिल्या रात्रीसाठी त्यांच्याकडे पाठवतो. अत्यंत भयानक वाक्य आहे आणि या वाक्यामुळे व्हॉट्सअपवर हे वाक्य आमचे मित्र म्हणजे आमचे कार्यकर्ते आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे विनायक शेडगे यांनी रायगड जिल्ह्यात वापरल्यामुळे, व्हॉट्सअपवर प्रसारित केल्यामुळे त्यांच्यावर सायबर गुन्हा झाला होता. पोलिसांनी आम्हाला बोलवलं होतं आणि तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की ब्राह्मणांना बदनाम करणारे वाक्य आहे. त्यावेळी मी हा जो भारतीय संविधानाच्या चर्चेतला मुद्दा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे उघड केलेलं आहे की अशा प्रकारचे त्यावेळी ब्राह्मण आमच्या स्त्रियांच्या बाबतीत वागत होते. तो पुरावा दिला, पोलिसांना तिथल्या समजावलं आणि मग पराभूत होऊन ब्राह्मण परत गेले होते. आणि म्हणून हा जो पुरावा आहे परदेशी लेखकांनी इथे लिहिलेला आहे. नाहीतर लोकांना वाटेल की मनुस्मृती आहे पण असं कुठं वागत होते, पण हे घडलेली गोष्ट आहे. 1502 मध्ये एका परदेशी प्रवाशाने याचे पुरावे दिलेले आहेत आणि म्हणून ही इतकी भयानक अवस्था मनुस्मृतीने आपल्याकडे केली होती. पण आगरी कोळी स्त्री ही बंडखोर आहे, हातात काती कोयती घेणारी आहे. तिच्या बाबतीत असं कुठलाही ब्राह्मण किंवा राजा वागू शकत नव्हता.
म्हणून ही आगळी वेगळी मातृसत्ताक संस्कृती आई एकविरीची आहे ती वंदनीय आहे, पूजनीय आहे, अनुकरणीय आहे. आणि म्हणून पुढचा एक श्लोक आहे, अध्याय पहिला आणि 31वा श्लोक आहे. लोकांना तू निवृत्त स्वार्थ मुखबाहू रूपादना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रांच निवर्तयत. म्हणजे ब्रह्माच्या तोंडून ब्राह्मणाचा जन्म झाला, दंडातून क्षत्रियांचा जन्म झाला आणि छातीतून वैश्याचा जन्म झाला आणि पायातून शूद्रांचा. शूद्र म्हणजे कोण? आगरी, कोळी, कराडी, ओबीसी. म्हणजे असं दाखवलंय की आम्ही ब्राह्मणातून म्हणजे ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलो. अक्षरशः नैसर्गिकदृष्ट्या हे सगळं खोटं आहे, पण ब्रह्माच्या मुखातून जन्माला आले म्हणून ब्राह्मण क्षेत्र श्रेष्ठ, भाऊतून जन्माला आले म्हणून क्षत्रिय श्रेष्ठ, आणि छातीतून जन्माला आले, पोटातून जन्माला आले म्हणून वैश्य श्रेष्ठ, आणि शूद्र हे पायातून. आता शूद्रांमध्ये 2 शूद्र आहेत. 50% स्त्रिया या पायातून जन्माला आल्या आणि बाकीचे ओबीसी, एससी, एसटी हे पायातून जन्माला आले, म्हणून त्यांना कुठलेही अधिकार नाही असं ग्रंथ लिहून ब्राह्मणांनी लिहिलं आणि आमच्यावर ही गुलामगिरी आली. आणि ही सांस्कृतिक गुलामगिरी आहे, ती संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केलं. असा एक श्लोक आहे. पुढचा श्लोक आहे अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 91. एकमेव तो शूद्रस्य प्रभुकर्म समादिशत येणे पान वर्णाना शुश्रूषा मनसूया. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या वर्णाच्या लोकांची परिचर्या, त्यांच्या गुणांचे ठाई दोषदृष्टी न ठेवता काम करणे हे एकच कर्म प्रभूने शूद्रातिशूद्रांना नियत केले आहे. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची चाकरी करणं, नोकरी करणं एवढंच काम शूद्रांच्या वाट्याला आहे असं मनुस्मृतीने दिलं. आणि म्हणून आज आपल्याला माहित आहे की शूद्र महाराष्ट्रामध्ये ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत असलेले आदरणीय सन्मान्य मंत्री छगन भुजबळ असतील, दिवंगत गोपीनाथ मुंडे असतील आणि गणेश नाईक यांची अवस्था तुम्ही पाहिली की गणेश नाईकांना वन खातं दिलेलं आहे, छगन भुजबळांना कुठलं खातच मंत्रीपदच नाही. म्हणजे बहुसंख्य 52% ओबीसी असलेल्या ओबीसी नेत्याची ही आज अवस्था आहे. म्हणजे शूद्रांना इथे मुख्यमंत्री गृहमंत्री होता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण डोळ्यांनी पाहतोय. आणि म्हणून मनुस्मृती कुठे आहे? आता तर संविधान आहे, परंतु त्या संविधानानुसार आपल्याला मिळालेले अधिकार मनुस्मृती नाकारते. आणि मनुस्मृती ज्यांच्या हातात आहे, धर्म ज्यांच्या हातात आहे, ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आपल्याशी कसं वागतात हे आदरणीय मंत्री महोदय छगन भुजबळ, गणेशजी नाईक, लीलाधरजी डाके किंवा अनेक ओबीसी नेत्यांच्या सध्याच्या संकटमय किंवा दोषांनी भरलेल्या, दुःखांनी भरलेल्या आयुष्यातून आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित गणेश नाईक किंवा छगन भुजबळ यांना मनुस्मृती माहीत पण नसावी. आणि म्हणून आपल्या लोकांनी, नेत्यांनी आता सुधारलं पाहिजे की आपले पीए हे ओबीसी एससी ठेवले पाहिजे. जर ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पीए असतील तर तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय जाणार नाही. छगन भुजबळांचे पीए एक जोशी नावाचे ग्रस्त होते आणि छगन भुजबळांची सगळी आर्थिक परिस्थिती त्यांनी समोर सरकारला कळवली, नंतर त्यांना कैद झाली. या गोष्टी आपण पाहतो. म्हणून आपल्या लोकांचे पीए आहेत हे आपण ठेवले पाहिजे. आता फडणवीसांनी सांगितले कुठल्याही मंत्र्याचा पीए ठरवण्याचा अधिकार हा फडणवीसांना आहे, तो त्या नेत्याला नाही. म्हणजे तो आमदार, तो मंत्री काय करतो याचं पूर्ण निरीक्षण ब्राह्मण म्हणजे फडणवीस करणार. इथे मनुस्मृती समजून आम्ही घेतली पाहिजे. आणि आजही ओबीसी आरक्षणासाठी लढत असताना आपले मंत्री, आपले नेते, आपले आमदार ओबीसीना मदत करत नाहीत, कारण त्यांचे सर्व पीए एकतर मराठा असतात किंवा ब्राह्मण असतात आणि ते सांगतात की राजाराम पाटलांना ओबीसीच्या केसला मदत करू नका. हा आपला अलीकडचा अनुभव आहे. आणि म्हणून ही गुलामी संपवायची असेल तर आपली सगळी माणसं आपली असली पाहिजे, आपले सल्लागार आपण ठेवले पाहिजेत. जर मनुस्मृतीच्या लोकांकडून तुम्ही सल्ले घेतले तर तुम्ही खड्ड्यात जाल. याच्यावर पण श्लोक मनुस्मृतीमध्ये खूप आहेत की शूद्राला राजाचा प्रधान होण्याचा अधिकारच नाही, शूद्राकडून कोणताही सल्ला घेऊ नये असं मनुस्मृतीने जाहीर केलेलं आहे. राजाला अशिक्षित ब्राह्मण असला तरी तो सल्लागार होऊ शकतो, कारण तो जन्माने ब्राह्मण आहे. अशा प्रकारची मनुस्मृती सांगते. आणि याचा अनुभव मी अनेक आगरी कोळ्यांचे नगरसेवक आहेत, आमचे नेते आमदार आहेत, त्यांचे पीए मराठा असतात किंवा ब्राह्मण असतात, ते कधीही आपल्या शूद्रातिशूद्राला पीए ठेवत नाही आणि एक दिवशी तुरुंगात जातात. याचं कारण ते जे लोक जरी तुमच्यापेक्षा कमी असले तरी त्यांच्या डोक्यात असतं मनुस्मृतीनुसार या शूद्राला तुरुंगात टाकला पाहिजे. आणि म्हणून माझं जाहीर सांगणं आहे की आपण यातून मुक्त असावं, आपल्या लोकांना घडवा, आपल्या मुलांना घडवा. आणि म्हणून अध्याय 8 श्लोक 10 एकजा नीती द्विजा तिस्तू वाया दारुण शिपण जिवाया
प्रपोयेच्छेद जदवात प्रभो इथं शूद्र ब्राह्मणादी द्विजास म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना पापयुक्त वाणीने कोणी काही बोलेल तर त्याची जिव्हा कापावी अशा प्रकारचं वचन मनुस्मृतीत लिहिलं आहे. म्हणजे ब्राह्मणांवर किंवा क्षत्रिय वैश्यांवर टीका जर तुम्ही केलीत तर त्याची जिव्हा कापावी. आजच पेपरला बातमी आले की आता वातावरण देशात जे आहे ते अमित शहाच्या वक्तव्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी अपमान केला की किती वेळ आंबेडकर 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 बोलणार, देवाचं नाव घ्या, देवाच्या नावामुळे तुम्हाला स्वर्ग मिळेल असं सहज ते बोलून गेले. पण यातून हे सिद्ध झालं की भारतीय जनता पार्टी किंवा संघ परिवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करतं. आणि म्हणून हा जो तिरस्कार आहे त्याला कारण आहे, कारण हा तिरस्कार मनुस्मृतीच्या विरोधातून आलेला आहे. मनुस्मृती संपवण्याचा प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीपणे केला आणि म्हणून या उच्चवर्णीय लोकांना राग आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही लोकांनी असे चुकीचे व्हिडिओ कट भाषण करून केले, त्यांच्यावर गुन्हे नोंद केल्याचं आज पेपरला बातमी आले आणि ही सुद्धा मनुस्मृतीचं प्रतीक आहे. कारण या लोकशाहीमध्ये नागरिकांना सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे दिलेला आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण वापरणं हा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे अशा अधिकारांच्या विरोधात जाऊन गुन्हे नोंद करणं ही लोकशाही संपल्याचं द्योतक आहे आणि मनुस्मृती इथे आल्याचं पुरावा आहे. आणि म्हणून इंग्रजांनी 1833चा चार्टर्ड ऍक्ट आणला. कारण आपण आता तुम्ही चर्चेत पाहिलं असं की सगळी संपत्ती ब्राह्मणांची, सर्व पृथ्वीचा मालक ब्राह्मण, आणि जर शूद्र जर चुकून काय बोलला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याबरोबर त्याची जीवच कापून टाका, असे अनेक श्लोक या मनुस्मृती आहेत. आणि यातून आपला देश मनुस्मृतीने घडवला होता, मनुस्मृतीने चालत होता. मनुस्मृती ही एक अलिखित राज्यघटना होती संविधान यायच्या अगोदर. आणि म्हणून या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं की गुलामांना गुलामीची जाणीव होईल तेव्हा तो बंड करेल. आजचं सुद्धा माझं बोलण्याचं हेच कारण आहे की आगरी कोळी हे गुलाम होते, त्यांना जमिनींचा अधिकार, जंगलाचा अधिकार, पाण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तो सावरकरांनी दिला नाही, हेडगेवारांनी दिला नाही, गोळवलकर गुरुजींनी दिला नाही, किंबहुना यांच्या विरोधात आम्ही लढून तो मिळवला. आणि म्हणून ही गुलामी संपवण्याचं भारतातलं पहिलं काम आहे. इंग्रजांनी 1833चा चार्टर्ड ऍक्ट आणला आणि त्या कायद्याने आमची स्त्री शूद्रांची गुलामगिरी बेकायदेशीर ठरवण्यात आली. आणि म्हणून इंग्रजांवर जो राग आहे इथल्या ब्राह्मणांचा त्याचं कारण आहे की इंग्रजांनी कायद्याने मनुस्मृतीने लादलेली या देशातल्या 85% लोकांवरची गुलामगिरी संपवली, मनुस्मृतीचा चोळामोळा केला आणि म्हणून मनुवादी ब्राह्मण इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. जरी याला स्वातंत्र्य युद्ध जरी म्हणत असतील तरी आमचं स्वातंत्र्य हे मनुस्मृतीने हिरावलं होतं. ती मनुस्मृती संपवण्याचं काम इंग्रजांनी केलं असेल तर आम्हाला स्वातंत्र्य खरं म्हणजे स्त्री शूद्रांना इंग्रजांनी दिलंय, पण इंग्रज हे आपले शत्रू आहेत अशा प्रकारचं लिखाण ब्राह्मण इतिहासकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा सुद्धा विषय आपल्याला खोलात जाऊन पाहायला लागेल. आणि मध्ये मी एका वृत्तपत्रात लिहायचो, त्यांना सांगायचो की आम्ही 1932 ते 1939ला जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या खोत सावकारांविरुद्ध लढा दिला, शेतकरी संप केला, ते आमचं स्वातंत्र्य युद्ध होतं. आणि स्वातंत्र्य मिळालं 1 एप्रिल 57 कुळ कायदा इथे आला, पण अजूनही सावकार जमिनीवरून हटत नाहीत. याचा अर्थ स्वतंत्र भारतात इथले ओबीसी एससी एसटी आजही गुलाम आहेत. आणि म्हणून एक शेवटचं जे समारोप करताना ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं ऑर्गनायझर नावाचं एक वृत्तपत्र आहे आणि त्या ऑर्गनायझरमध्ये 30 नोव्हेंबर 1949 रोजी एक अग्रलेख लिहिला गेला होता. आता कोणीतरी मनुस्मृती समर्थकांनी लिहिला असेल, त्यात त्यांनी लिहिले होते की अतिशूद्रांना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याचा अधिकार नाही. त्यांनी कसं म्हटलंय, अतिशूद्रांना म्हणजे शूद्रातिशूद्रांना घटना लिहिण्याचा अधिकार नाही मनुस्मृतीनुसार. आमची राज्यघटना म्हणजे मनुस्मृती होय. संजय आवटी यांनी लोकमतचे वरिष्ठ संपादक आहेत, यांनी हा पुरावा एका कार्यक्रमात दिलेला आहे. यामध्ये ऑर्गनायझर म्हणतो की बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आम्हाला मान्यच नाही, आमची घटना तर मनुस्मृती आहे. आणि म्हणून मनुस्मृती विरुद्ध संविधान हे वर्तमानात जे वातावरण आता पेटलेलं आहे भारतामध्ये, ते वातावरण सत्य आहे. काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी विषय घेतलेला आहे आणि भारतामध्ये ही वैचारिक चर्चा जी होते त्या चर्चेमध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा मनुस्मृतीचे विरोधक होते. अर्थात त्यांचे ब्राह्मण जरी प्रधानमंत्री असले तरी ते त्यांना नोकर म्हणून वापरत होते. आणि म्हणूनच ज्या ब्राह्मणांनी या मनुस्मृतीमध्ये लिहिलेला एक श्लोक आहे
की समुद्रमार्गे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करणं, समुद्रामध्ये जलवाहतूक करणं हे निषिद्ध आहे असं मनुस्मृती म्हणते. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की 2500 वर्ष सम्राट अशोकाच्या काळात आपण इजिप्त किंवा श्रीलंकेशी व्यापार करायचो आग्री लोक, आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो. ते सगळं व्यापार मनुस्मृतीने बुडवला आणि त्याला चालना देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्यावेळी शूद्र असलेल्या आगरी कोळ्यांना घेऊन आरमाराचं प्रमुख आम्हाला बनवलं. आणि त्यामुळे आरमाराचे प्रमुख म्हणून ही जी टोपी आपण घालतो ती छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून आपण घालतो. ती जी आरमाराची स्थापना आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि हे आरमार पेशवाईच्या काळात इंग्रजांना सुपारी देऊन बुडवलं गेलं. आज एक मच्छीमारांचा नेता म्हणून मनुस्मृतीच्या विषयी बोलत असताना मी सांगेन की आजही मनुस्मृतीचं राज्य आपल्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुमचं रायगड असेल म्हणजे मुरुड, अलिबाग, पेण, उरण, वसई या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार इंग्रज, पोर्तुगीज यांना या सगळ्या परकीय शत्रूंना थोपवून धरत होतं. रत्नागिरीच्या समुद्रात मायनाक भंडारींच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहिती आहे की आपण इंग्रजांचं आरमार बुडवलं होतं. आणि हा जो भंडारी आगरी कोळ्यांचा पराक्रम आहे हा पराक्रम संपवण्याचं काम पेशवाईच्या काळात झालेलं आहे. आणि आजच्या घडीला तुम्ही पाहत असाल की आपले जे लोक आपल्याकडे घटना घडत आहेत, भारतामध्ये मनुवादी लोक या समुद्रामध्ये प्रबळ होत आहेत. आपल्याकडे एक अपघात घडला की पाणबुडीच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मासेमारी नौकेने पाणबुडीला धडक दिली आणि 10 कोटीचं नुकसान झालं. आता पाणबुडी हे जहाजं फोडण्यासाठी, लोखंडी जहाजं फोडण्यासाठी समुद्राखाली बनवलेली एक बलाढ्य अशी यंत्रणा आहे, पोलादी यंत्रणा आहे. आणि मासेमारी नौकेने तिला धडक दिली, त्यांचे 2 माणसं मेले मच्छीमारांचे, त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला. याच पद्धतीनं परवा उरणच्या घारापुरीला, मुंबई ते घारापुरी, गेटवे ते घारापुरी असे नौका आमची चालली होती. उरणच्याच आमच्या लोकांची होती, लाकडी नौका होती. आणि आपल्याला माहित आहे की जसे ट्रॅफिकचे नियम असतात जमिनीवरचे, त्याच पद्धतीने एखादी नौका त्यांच्या रूटने जात असेल तर तिला रस्ता देणं, अशा प्रकारची ती नीती असते ड्रायव्हिंगची. पण इथे उलट झालेलं आहे की म्हणजे ते जे लोक जर तुम्ही पाहिले त्यांची आडनावं शेखावत वगैरे किंवा राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब इकडची लोक आहेत ज्यांना समुद्रच माहीत नाही, अशा लोकांच्या हातात स्टेरिंग दिल्यामुळे त्यांनी चक्क ठोकले. तो खरं म्हणजे चूक नौदलाच्या अधिकाऱ्याची आहे, पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. कारण ते सगळे जे लोक आहेत ते अप्पर कास्ट आहेत. आणि इथला जो मच्छीमार आहे आगरी कोळी भंडारी यांना आपल्या भूमिका मांडायची सवय नाही. आणि भूमिका मांडायची सवय नाही कारण मनुस्मृतीने त्यांना सर्व अधिकार नाकारले होते. आणि म्हणून आजही देशात या गुलामगिरीविरुद्ध बंड होत नाही. याचं कारण शूद्रांना सगळे अधिकार नाकारलेले आहेत. आताच मला एक पत्रकाराचा फोन आला नवी मुंबईतून की मागच्या 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई, ठाणे इथल्या महानगरपालिका आहेत, कल्याण, पनवेलच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. मग हे कशाचं प्रतीक आहे? तर त्यांना सांगितलं लोकशाही, स्थानिक स्वराज्य संस्थांतली लोकशाही संपवण्याचा हा प्रकार आहे. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण आहे तर ओबीसी, एससी, एसटी यांचे लोक निवडून येत असतात. त्यांना त्यांचं आरक्षण असल्यामुळे मागासवर्गीयांच्या हातात देशाची सत्ता जाऊ नये या मनुस्मृतीच्या नीतीने आताचं केंद्र सरकार चाललंय. आणि माजी पंतप्रधान राहुल गांधी यांनी खरं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना संसदेचे अधिकार दिले होते. हे अधिकार संपवण्याचं काम मागच्या 5 वर्षात झालं. अनेक नगरसेवक नवी मुंबईचे आहेत, त्यांना ही गुलामी समजत सुद्धा नाही कारण त्यांनी मनुस्मृती वाचलेली नाही. आणि म्हणून आगरी कोळी कराडी समाजाच्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे 5 वर्ष निवडणुका न घेता त्यांचा सगळा पैसा लाटण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. कारण शूद्रांना संपत्तीचा अधिकार नाही, तो फक्त ब्राह्मणांना आहे. अशा प्रकारची मनुस्मृती आहे. आणि म्हणून यावर चर्चा करण्यासारखं खूप आहे. मी आता जास्त बोलणार नाही कारण लोकांना ते आवडत नाही. शॉर्ट व्हिडिओ करा असं लोकांचं म्हणणं आहे. पण याच्यावर आपण सतत बोललं पाहिजे. आणि म्हणून चर्चेचा समारोप करताना मी सांगेन की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करून आम्हाला जमिनीवर मालकी अधिकार दिला, कारण आम्ही पूर्वी मालक नव्हतो, आम्ही गुलाम होतो, त्या गुलामीला जमीन मालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आज मुंबई, ठाणे, रायगड इथल्या जमिनींना प्रचंड भाव आला. 12.5% 1 कोटी आणि 5 कोटी रुपये गुंठ्याला भाव आले. त्याच्यामुळे जे वैभव आलं हे वैभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांचा
जमीन हक्काच्या लढ्यांमुळे आलं, लोकनेते दिबा पाटलांमुळे आलं, नारायण नागू पाटील यांच्यामुळे आलं, दत्ता पाटील यांच्यामुळे आलं. या सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुल्यांना गुरु मानलं. त्याचं कारण आहे की मनुस्मृतीने आम्हाला अधिकार नाकारले होते. ते अधिकार देण्याचं काम जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असेल तर महाडला जे मनुस्मृती दहन झालं, या दहनाची पुनरावृत्ती आपल्याला करावी लागेल. कारण नवीन पिढीला आमच्या गुलामगिरीची कारणं ही सांस्कृतिक आहेत, धार्मिक आहेत, हे सांगावं लागेल. आणि आजही आमच्या लोकांना, आमदारांना, मंत्र्यांना प्रमुख मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री होता येत नाही, याचं कारण सुद्धा मनुस्मृतीचं आहे. हे मोठ्या लोकांना पण सांगतो आणि सरपंच, नगरसेवक यांना पण सांगतो. तुमच्या निवडणुकाच महापालिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत नाहीत. हा मनुस्मृतीचा कारभार आहे. आणि हा प्रश्न कधीतरी तुम्ही सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा. मी तर चॅनलवरून जाहीर विचारतो. त्यांनी याला उत्तर द्यावं अशी नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. आई एकविरेचा विजय असो, जिने आम्हाला स्त्रियांना अधिकार देण्याची मातृसत्ताक संस्कृती दिली. आणि आज इकडे स्त्रिया अत्यंत बलवान आहेत. मोठ्या संख्येनं मुली जन्म घेत आहेत. स्त्री आणि पुरुष यांचा जो जन्मदर आहे आगरी कोळी गावठाणांमध्ये समानतेचा आहे, तो कमी जास्त नाही. आणि याचं कारण मुलींना देवापेक्षा मोठा मान देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपल्या आईला देवापेक्षा मोठा सन्मान दिला. आणि घराघरामध्ये ज्या मुली आहेत त्या एकवीरा आहेत, ते महाप्रजापती आहेत. या अर्थाने या भागामध्ये जी संस्कृती आहे ती संस्कृती मनुस्मृतीच्या विरोधकांची आहे. आणि म्हणून सगळ्या आगरी कोळ्यांना मनुस्मृती दहनाच्या बद्दल माहिती सांगून मला खूप आनंद होत आहे. याच्यावर काय चर्चा करायची आपण करू आणि पाहिजे तर पुन्हा एकदा बोलू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.